उद्या जान्हवी येणार आहे ना ऑफिस मध्ये? हो. तू नीट बोल ना तिच्याशी. गीता ती काय मला भेटायला येणार आहे का? तरी पण तू तिच्याशी नीट बोल. गीता. मनीष, मी खूप एक्साइटेड आहे. ते मी पण आहे. ती उद्या रात्री इथे नसणार आहे. या लेट्स होप सो की तसंच होईल. जुळेल ना त्यांचं? अगं त्यांचं ऑलरेडी जुळलेलंच आहे. भेटणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. मनाने ते केव्हाच एकत्र आलेत. दोघं राहू शकत नाहीत एकमेकांशिवाय. मनीष, मला खूप टेन्शन आलंय. मलाही आलंय खरं. तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे संकष्टनाशन नाम श्री गणपति स्तोत्रम संपूर्णम्. वाह. काय ग, टेन्शन आलंय की काय? नाही, टेन्शन असं नाही. मग जरा नर्वस वाटतंय. म्हणजे श्रीला भेटायचंय हे आठवलं ना तरी पोटात असं खड्डा पडल्यासारखं होतंय. पाय लटपटतायत माझे. अगं होतं असं. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. तुझी सवय मोडली आहे तुझ्या नवऱ्याला धाड 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 बोलायची, त्यामुळे होतंय असं. पण असं का होतंय कुणास ठाऊक. अगं मन घाबर झालं की होतं असं. तायडा, नाही म्हणजे तू भाऊजींशी नीट बोलू शकशील ना? काहीही या पिंट्या, नवरा आहे तो माझा. बाबा, आणि ऐक, ही भेट शक्य तितकी साधी आणि अगदी कॅज्युअल होणार आहे. सहज. त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. सो रिलॅक्स. सगळं काही ठीक होणार आहे. ही अगदी कॅज्युअल भेट आहे, इनफॉर्मल. आणि पिंट्या, तू हा असा सिरियस होऊ नकोस हा. छान हस बघू. श्रीशी बोलायला चालले आणि ते सुद्धा आई अजींच्या शब्दांचा मान ठेवून. त्यांना आमच्यातले सगळे गैरसमज आधी दूर व्हायला हवेत असं वाटतंय. सुचेल ते स्पॉन्टेनियसली बोलणार आहे मी. आधी गैरसमज दूर करणार आणि मग त्याला मी प्रेग्नंट आहे हे सांगणार आहे. तसं नव्हे ग बाळा. पण मग तुम्ही असे का चेहरे केले? अगं तायडा बघ, तरी पण मला भीती वाटते. अरे भीती वाटण्यासारखं काय आहे त्यात? आणि समजा माझं काही चुकलं तर श्री घेईल की सांभाळून. एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. तुम्ही रिलॅक्स व्हा बघू. सगळं काही ठीक होणार आहे. आणि काय एवढं, त्याला जाऊन भेटायचंय, त्याच्याशी बोलायचंय, ते सुद्धा ऑफिस मध्ये. बरं, आईजी सुद्धा असणार आहेत ना तिथे. नका काळजी करू. काय रे, काय चाललं तुझं? रूम साफ करतोय. पण रूम साफच असते तुझी. हो, थोडं कपाट आवरलं आज. जान्हवीला लागतं तसं. हो, सांगायचं असतं कुणाला तरी. नको, माझं मलाच करायचं होतं. नाही, तिला वाटतं ना मी घरी ऑर्गनाइज्ड नसतो म्हणून. मग तुला तिला ते तसं दाखवून द्यायचंय. दाखवायचं नाहीये, इम्प्रेस करायचं. हो हो. अरे एवढा अवॉर्ड विनर आहेस तू. मला माझ्या बायकोच्या शाबासकीचा अवॉर्ड हवा माझ्या रूमसाठी. काय, कशी वाटते? छान आहे ना? हा फोटो का नाही बदलला? अरे तोही बदलायचा होता मला. तोही बदलायचा होता. मग पण नंतर म्हटलं की मग जान्हवी घरी आली की तिच्या चॉईसने नवीन लावू म्हणून ठेवलाय. बरं चला, आटपा लवकर. आई तयार होऊन वाट बघतीये. आलो. आलो.
नीट जा. आणि काय बोलायचं ठरवलंयस ना? घाबरू नकोस अजिबात. शांतपणे बोल. अरे मला 10वीचा पेपर द्यायला मी निघाले असं वाटतंय. बाबांनी पण आता येताना दही वगैरे ठेवलं माझ्या हातावर. नाही, तू 10वीचा पेपर सोडवायला नाही चालली आहेस, पण आयुष्याचा गुंता सोडवायला चाललीस. त्यामुळे टेन्शन येणं स्वाभाविक आहे. आयुष्याचा गुंता. मनीष काय झालंय तुला? बरा आहेस ना तू?